गोंदिया जिल्ह्यामध्ये खतांचा मुबलक असा साठा असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी दिली आहे। जिल्ह्यामध्ये आता खरीपाच्या हंगामाला सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांना खरीपाच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावरती खत लागतं। त्यानुसार गोंदियाच्या कृषी विभागाने शासनाकडे खरीपाच्या हंगामासाठी खताची मागणी केली होती। गोंदिया जिल्ह्याला शासनाकडून 76,000 मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली। सद्यस्थितीमध्ये गोंदियात 41,500 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे। गेल्या 2 महिन्यांमध्ये अजून 12,000 मेट्रिक टन खताची आवक झाली आहे। सध्या गोंदियामध्ये खताचा साठा 50% वर असल्यामुळे जिल्ह्यामध्ये खताची कुठलीही टंचाई भासणार नाही, असं जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी सांगितलं। तसंच खताचा काळाबाजार होणार नाही यासाठी आता कृषी विभाग सज्ज झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या अनुषंगाने आपण राज्य स्तरावर जी मागणी केली होती त्यानुसार आपल्याला 76,000 मेट्रिक टनाचं अलोकेशन मंजूर झालेलं आहे आणि सद्यस्थितीत आपल्याकडं या अलोकेशनच्या अगेन्स्ट आपल्याकडं 41,500 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे। हा जनरली हा खतसाठा 50% आहे आणि मागील 2 महिन्यांमध्ये सुद्धा आपल्याला 12,000 मेट्रिक टनाची आवक झालेली आहे। तर या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोणतीही खताची टंचाई नाहीये, पुरेसा खतसाठा उपलब्ध आहे।